नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठं राजकीय नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आलेत। पाहूयात। मोहोळ नगरमध्ये भाजप राष्ट्रवादी आमने सामने। बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होण्याची शक्यता। नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्यात थेट लढत। ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधीची परंपरा असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत झाली। या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या पहिल्या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने आलाय। तर स्थापनेपासून बिनविरोधची असलेली परंपरा या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे भाजपचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचं निश्चित असल्यानं आता अनगर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदावरूनच निवडणूक होणार आहे। अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील काठेवाडी या गावात निवडणुका होतात। तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव या ठिकाणी लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका होतात। मग अनगर या गावात मागील 40 वर्षांपासून बिनविरोध का असा सवाल राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय। त्या आर पाटील हे तासगाव मधले अंजनी गावचे आहेत आणि त्यांच्या त्या गावामध्ये सुद्धा दर 5 वर्षांना निवडणूक होते। राज्याचे गृहमंत्री राहिले, जिल्हा परिषद सदस्यापासून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले, तरी सुद्धा त्यांच्या गावामध्ये 2-3 पार्ट्या लागतात आणि तिथं निवडणूक होते। तिथं लोकशाही आहे। तुमच्या गावात लोकशाही आहे का, ठोकशाही आहे का, हुकुमशाही आहे का, झुंडशाही आहे का, त्या ठिकाणी आणखी काय आहे? गावातला एकोपा असा असतो का कानपटीला बंदूक लावून? गावातला एकोपा कानपटीला तलवार लावून असतो? लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्या ठिकाणी मारहाण करणं हा गावातला तुमचा एकोपा आहे? राजन पाटील यांच्या निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे परिसरात तणाव अधिक वाढला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरताना अडथळे येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। अखेर पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटेस निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या। उज्ज्वला थिटे यांनी वाढत्या तणावाच्या परिस्थितीत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती आणि अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आणि थिटे यांना सुरक्षा देण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर अनगर नगरपंचायतीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे। 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो। आणि पोलीस संरक्षण 2-3 मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं। मी कालही प्रयत्न केला तर एक 10 ते 15 गाड्या माझ्या मागे परत पाठलाग करत आल्या। हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो। तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। दुसरीकडे विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नसल्याने ते गेली 40 वर्षे असा आरोप करत असल्याचं मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी म्हटलंय। जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल असं मत माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन पाटील यांनी व्यक्त केलंय। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होते, कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे। म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। 2 तारखेला निवडणूक आहे। निवडणुकी जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं। त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही। एकंदरीतच स्थापनेपासून बिनविरोध असलेली आणि नुकतीच ग्रामपंचायतीची नगरपंचायत झालेली अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि स्थानिक पातळीवर महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे।
वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.